नमस्कार. आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज अर्थातच आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाबद्दल. माझा प्रश्न आहे, मनसेच्या मोर्चामुळे जनतेच्या मनातल्या असंतोषाला उद्गार मिळालाय का? जनतेच्या मनात जो 11 ऑगस्ट पासून असंतोष खतखतत होता त्याला राज ठाकरेंनी वाट करून दिली का? लोक म्हणत होते पोलिसांवर हल्ला झाला तरीही कोणी बोलत नाही, मीडियावर हल्ला झाला तरीही कोणी आवाज उठवत नाही, ते राज ठाकरेंनी केलं का? आजचा मनसेचा मोर्चा यशस्वी झाला का? हा मोर्चा विराट होता, सुमारे 60 ते 70 हजार लोक त्यात सामील झाले होते असा एक अंदाज आहे. पोलिसी आकडा 55,000चा आहे. राज ठाकरेंनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले, त्यामध्ये महाराष्ट्र धर्माचा मुद्दा मांडला. या सर्व मुद्द्यांची मी चर्चा करणार आहे. आणि आजच्या मोर्चामुळे राज ठाकरे यांचं वजन वाढलंय का आणि या वजनामुळे कोणी घाबरायला हवं हा प्रश्न मी आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे. माझ्या सोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्या सोबत आहेत आजच्या मोर्चाचे यशस्वी शिलेदार मनसेचे आमदार बाळा नांदगावकर. आज ते फ्रेश दिसतात आणि खुश आहेत एवढं चालून सुद्धा, याचं कारण मोर्चा यशस्वी झालेला आहे. माझ्या सोबत आहेत वायसी पवार, माजी वरिष्ठ IPS अधिकारी. माझ्या सोबत आहेत माधव भंडारी, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते. माझ्या सोबत खूप दिवसांनी आहेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड, स्वागत तुमचं. माझ्याकडे बघा जरा, मनापासून स्वागत करतोय. खूप दिवसांनी तुम्ही आलेला आहात, त्यामुळे आजच्या चर्चेमध्ये अधिक रंगत होईल अशी अपेक्षा आहे. माझ्या सोबत आहेत पत्रकार रोहित चंदावरकर सुद्धा, ज्यांनी हा मोर्चा बघितलेला आहे. सुरुवात करतोय अर्थातच बाळा नांदगावकर तुमच्यापासून. जबरदस्त मोर्चा तुम्ही काढलात. गेल्या काही दिवसात एवढा मोठा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा मुंबईत दिसला नव्हता, याबद्दल अभिनंदन. पण मला सांगा, मोर्चाच्या मागे तुमचा जो हेतू होता तो साध्य झाला का? कुणाला आव्हान दिलं तुम्ही, सरकारला की आणखी कुणाला? निश्चितपणे निखिलजी, मी तुमच्या मनापासून आभारी आहे. मी काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचारासाठी इथं आलेलो नाही, परंतु असंख्य महाराष्ट्रातून मला फोन आले की आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं नेतृत्व राज ठाकरे साहेबच करतील आणि करायला पाहिजेत असं आम्हाला वाटतंय. म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरेंची आज छुट्टी केली तसं म्हणायचं? असं फोन आले, तुम्ही म्हणाले खऱ्या अर्थाने राज ठाकरे नेतृत्व करतील. आता फोन आले ते मी तुम्हाला सांगितलं, फोन आल्याचं सांगताय. फोन आले ते सांगितलं. आणि दुसरी गोष्ट की मोर्चा हा एकतर तरुण बरीचशी मुलं आहेत. आता आंदोलन हे कशासाठी घेतलं जातं हा त्यातला भाग महत्वाचा होता. पण या आंदोलनाच्या माध्यमातून आमदार म्हणून मी म्हणा किंवा मंत्री म्हणून जे कोण असतील आमचे सहकारी ते राज्याचे मालक नसतात, तो विश्वस्त आहेत. त्या विश्वासाचं काम आहे की राज्याच्या हिताचे निर्णय घेणे, त्यांच्या मालमत्तेचं संरक्षण करणे, त्यांना योग्य तो न्याय देणे, हा त्यांचं काम आहे. पण जर राज्याचे राज्यकर्ते जर चुकत असतील तर त्यांना वठणीवर आणणे हे सुद्धा महत्वाचं काम आहे. आणि ते वठणीवर आणण्यासाठी तुमची भूमिका काय नेमकी आहे ही सांगण्यासाठी आज ही आझाद मैदानाच्या चावडीची आम्ही निवड केली होती. आणि त्या चावडीवरून आम्ही आज राज्यकर्त्यांना सांगितले. आणि मला पूर्ण आनंद आहे एका गोष्टीचा की ज्या उद्दिष्टासाठी आम्ही मोर्चा काढला होता त्या उद्दिष्टात तुम्ही म्हणताय राज्यकर्त्यांना तुम्ही सांगितलं, याचा अर्थ राज्यकर्त्यांना तुम्ही इशारा दिलाय. काय इशारा दिला? जरूर इशारा द्यायलाच पाहिजे ना. खास करून RR पाटील, मला तुम्ही सांगा ना, या राज्यामध्ये देव सुरक्षित नाहीत, या राज्यात लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, या राज्यात पत्रकार सुरक्षित नाहीत, या राज्यामध्ये संरक्षण करणारे पोलीस सुरक्षित नाहीत. सर्वसामान्य माणसांनी जायचं कोणाकडे देखील मला तुमचं असं म्हणणं हे राज्यकर्ते नाकर्ते आहेत म्हणून? बिलकुल पूर्णपणे नाकर्ते आहेत. जितेंद्र आव्हाड, तुमचं सरकार पूर्णपणे नाकर्ताय असं म्हणतायत बाळा नांदगावकर. काय उत्तर आहे तुमच्याकडे? आज एवढा प्रचंड मोर्चा त्यांनी काढलेला आहे, तुमच्यावर दबाव आणलाय, काय म्हणणं आहे तुमचं? असं आहे की मोर्चा काढला म्हणजे दबाव येतो किंवा मोर्चा खूप मोठा निघाला म्हणजे नाकर्तेपणा सिद्ध होतं, असं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधी घडलेलं नाही. दुसरी गोष्ट की बाळा नांदगावकरांनी जे आधी स्पष्ट केलं की सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढला गेला. विरोधी पक्षात आहेत, विरोधी पक्षांचं काम आहे सरकारला वटणीवर आणणे असं म्हणता येणार नाही, पण सरकारला जाब विचारणं हे विरोधी पक्षांचं काम आहे. आणि असा चांगला विरोधी पक्ष असावा महाराष्ट्रामध्ये अशी आमची पण इच्छा आहे. आणि त्यांचं विरोधी पक्षाची त्यांची कारकीर्द कायम यशस्वी हो ही आमची भावना आहे. तुमची विरोधी पक्षाची कारकीर्द कायम यशस्वी हो म्हणजे कायम तुम्ही विरोधी पक्षात राहावं अशी त्यांची भावना आहे म्हणतायत? नाही, मला वाटतं की ती आता पहिलीच वेळ आलेली आहेत सभागृहात. परिषदेत एकदा होते
त्यामुळे त्यांना आता लवकरच कळेल पुढे काय होतंय ते. पण नांदगावकर ते तुमची काहीच दखल घेत नाहीत. ते म्हणतात किती मोठा असं- असं मोर्चा एक काढा, मिनिटं, एक आमच्यावर मिनिटं, काय एक दबाव येत मिनिटं, नाही. एक मिनिटं हो, एक महाराष्ट्राने मिनिटं. दखल घेतलेली आहे, त्यामुळे तुम्ही दखल घेण्याची आवश्यकताच नाही काय. आणि आता थोड्या दिवसातच कळेल काय होतंय ते, आवाड कळेल तुम्हाला काय होतंय ते. नाही, असं ते आहे. फार काय असं आहे की लांब मला नाहीये, तो वाटतं आणि तर खाली मला वाटतं बाकी की आहे. महाराष्ट्राच्या बहुत कुछ बाकी आहे. पहिलं तुम्ही तुमच्या मंत्री महोदयांना सांभाळा, आता गादीवर राहतात की जातात ते बघा. अहो ह्याच मंत्री महोदयांची RR पाटलांच्या विरुद्ध आपल्याला कल्पना असेल निखिलजी की माननीय मुख्यमंत्री स्वतः यांनी गृह खात्याची मागणी केली. आता पुण्याचे बॉम्बस्फोट आल्यानंतर शरद पवार साहेबांनी त्यांच्या आकारक्षमतेवरती ठपका ठेवला. याचा अर्थ किती निष्काळजी आहेत ती. तुमचं असं म्हणणं RR पाटलांना ताबडतोब हटवलं पाहिजे, काढायलाच पाहिजे तो. काढायलाच पाहिजे. जितेंद्र आव्हाड उत्तर द्या. जिथे आवडायला बनवा. जितेंद्र आव्हाड न करा म्हणतायत ते. बाळा नांदगावकर माझे जवळचे मित्र आहेत, त्यांच्या मनापासून इच्छा असेल, पण असं आहे की कोणी सांगितलं म्हणून कोणाला कधी मंत्रिमंडळातनं काढलं जात नाहीत. त्याच्यामुळे त्यांची मनातल्या इच्छा आहेत, त्यांना सगळंच वाटतंय. असं आहे की महाराष्ट्रामध्ये जो व्हॅक्यूम आहे, महाराष्ट्रामधला जो पॉलिटिकल व्हॅक्यूम आहे, विरोधी पक्षामधला जो पॉलिटिकल व्हॅक्यूम आहे, आणि माझ्या अंदाजाने राज ठाकरे अतिशय चांगले अभ्यासक आहे, पॉलिटिकल अभ्यास केलेले एक चांगला तरुण नेता असं म्हटलं, असं त्यांच्याकडे बघितलं तर काही चुकीचं ठरणार नाही. असं आहे की 1966 साली जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं वय 38 वर्ष होतं. मनसे जेव्हा स्थापन झाली तेव्हा राज ठाकरेंचं वय 36 होतं. मॅच्युरिटीचे लेवल येता येता शिवसेनेला जेव्हा पॉलिटिकल मॅच्युरिटी आली आणि शिवसेना जेव्हा सत्तेत गेली तेव्हा बाळासाहेब 70ला आले होते. आज बाळासाहेबांची परिस्थिती, सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची शारीरिक स्थिती, उद्धव ठाकरेंची शारीरिक परिस्थिती, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर राज ठाकरेंनी केलेलं सगळं इव्हेंट मॅनेजमेंट, पनवेल ते लीलावतीचा झालेला प्रवास, त्याच्यातनं गाडी चालवता चालवता झालेला इशारा की ह्याच्या पुढच्या गाड्या मीच चालवणार आहे, ती गाडी पुढे नेताना आयती संधी मिळाली आणि महाराष्ट्राची पुढची विरोधी पक्षाची आणि खास करून शिवसेनेची स्पेस मीच भरून काढू शकतो, हे आजच्या त्यांच्या कार्यक्रमावरनं मिळालेल्या संधीचा योग्य वापर करणं हा एका पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग असतो. महत्वाचा मुद्दा आहे जितेंद्र आव्हाड, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. आपल्यासोबत शिवसेनेचे काय आपल्याला बोलण्याची गरज नाही ना. बरोबर आहे, शिवसेनेचे नेते येणार आहेत, ते तुम्हाला उत्तर देतील. पण मला अधिक गंभीर मुद्द्यांकडे जायचं आहे. मला पवार साहेब आपल्यासोबत आहेत. YC पवार, मला तुम्हाला विचारायचं आहे, आजचा मोर्चा प्रचंड होता, त्यामध्ये तरुणांची संख्या प्रचंड होती, महिला मोठ्या प्रमाणावर होत्या, पण सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे मोर्चा जर 60-70 हजाराचा असेल तर 13-14 हजार पोलीस जे बंदोबस्ताला होते, त्यापैकी ही जी लोअर कॉन्स्टेब्युलरी आहे, पोलीस शिपाई आहे, यांना मोर्चाबद्दल संपूर्ण सहानुभूती होती. याचा अर्थ काय लावायचा? नाही, याचा अर्थ फार साधा सरळ सिंपल आहे. त्या दिवशी परवा जे घडलं आझाद मैदानावरती शनिवारी, ते इतकं भयानक आहे की मला वाटतं एका कॉन्स्टेबलने शिस्तीचा पूर्ण बडगा विसरून जाऊन स्टेजवरती असं करणं, स्टेजवरती जाऊन राज ठाकरेंना फुल दिलं, पोलीस खात्याला शर्मेची गोष्ट आहे. आणि पोलीस खात्याने याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. कारण 82 साली आम्ही पोलीस संघटना फार कष्टाने संपवली आणि तो काही आम्हाला आनंद नाही आहे. परंतु जे पॅरलल ॲडमिनिस्ट्रेशन पोलीसमध्ये यायला बघत होतं, डिसिप्लिन फोर्समध्ये कमांड हीच फायनल असते आणि कमांड देण्यामध्ये चुकत असतील तर आता खालचे लोक आमचे कॉन्स्टेबलरी जे ते असं करतात. त्या दिवशी लेडी कॉन्स्टेबल्सवरती किंवा येऊन जेंट्स कॉन्स्टेबलवरती यांच्यावरती जे अन्याय अत्याचार झालेले आहेत त्याच्या कहाण्या रोज वर्तमानपत्रांमधून येत आहेत. तरी ह्या सरकारला लाज शरम काही वाटत नाही. आणि मला काही कळत नाही, म्हणजे RR आबांचं सोडून द्या, पण मुख्यमंत्रीसुद्धा काय धृतराष्ट्र बनून बसलेत की काय मला माहीत नाही आहे. आत्तापर्यंत ॲक्शन का होत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये एक कमिशनर राहू शकतो, याच्यापेक्षा जास्त दुर्दैव महाराष्ट्राचं कुठलं असेल असं मला वाटत नाही. आणि अशा कारणासाठी विरोधी पक्षांना मोर्चा आणावा लागतो, त्याच्यावरती शासन बंदी घालतं. मला माहीत नाही बंदी घालायचं कारण काय होतं. ठीक आहे, ते त्यांनी व्हायलन्स केला, ते त्यांना तुम्ही कसं वागवायचं हे तुम्हाला, तिथे जो आझाद मैदानाला परवा व्हायलन्स झाला तेव्हा तुम्ही कुठे होते? मग म्हणजे 11 ऑगस्टच्या मोर्चावर बंदी नव्हती, पण ह्या मोर्चावर बंदी आणली. नाही, मोर्चावरती तेव्हा बंदी घातली नाही,
कदाचित तुमचं असं नोबल कॉज असू शकतं की बाबा शांतता आणि हे रमजानचा महिना आहे आणि इस्लाममध्ये रमजानमध्ये सगळं आहे म्हणून काय होणार नाही असं गृहीत धरलं, समजा हे सगळं मान्य केलं. परंतु परवाही मी तुम्हाला बोलव तुमच्या याच्यावरती की एवढी शस्त्र फौज पाटा सगळं तयारीनिशी जेव्हा मॉब येतो आणि पोलिसांना वास येत नाही, काही कळत नाही, किंवा तिथे जे घडलंय, जे आत्ता फुटेज दाखवत आहेत किंवा जे ऐकतोय आम्ही की एका डीसीपीला सुद्धा ऐकावं लागलं एका तरुणाला पकडल्याबद्दल, त्या मोर्चाची आणि ह्या मोर्चाची तुलना, वास्तविक या मोर्चाला तुम्ही वेलकम करायला पाहिजे होतं. तुम्ही सांगायला पाहिजे होतं की येस तुम्हाला अधिकार आहे तुमचा रोष व्यक्त करायचा. म्हणजे हा मोर्चा पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी होता हा, आणि हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मी होता. पोलीस हा शब्द वापरणार नाही, परंतु पोलीस हे राज्याचं, देशाचं, पोलीस किंवा आर्म फोर्सेस जे युनिफॉर्म सर्व्हिसेस आहेत हे देशाची ताकद आहे आणि त्या ताकदीवरती हात घातला गेला आहे, त्याला घाला घातला गेला आहे. तर हे जात धर्म सर्व विसरून, पक्षीय राजकारण विसरून एक मताने सगळ्यांनी या निर्णयाला यायला पाहिजे होतं की झालेली घटना अतिशय घृणास्पद आहे आणि याला जे जे जबाबदार असतील त्यांना सगळ्यांना वेगवेगळे रस्ते दाखवले पाहिजेत. ते घडलं नाही, मग याचं दुर्दैव. ते घडलं नाही म्हणूनच एवढा मोठा मोर्चा निघाला. माधव भंडारी, मला तुम्हाला विचारायचं आहे, पोलिसांचा तर एक मुद्दा आहे, पण मुंबईतल्या जनतेच्या मनामध्ये 11 ऑगस्ट पासून असंतोष खतखततोय. 11 ऑगस्टला जे झालं, पोलिसांवर हल्ले झाले, मीडियावर हल्ले झाले, धर्मांध गुंडांनी हे केलं आणि त्यानंतर इतक्या दिवसामध्ये फारशी कारवाई झाली नाही. मी आज RR पाटलांना विचारलं, 23 लोकांना तुम्ही अटक केली जे दंगेखोर होते, पण त्यांचा मास्टर माइंड कुठे आहे? तर म्हणाले 4-5 दिवसात आम्ही कारवाई करू. म्हणजे अजूनही सरकारला जाग येत नाही, म्हणून चिडीतून या मोर्चाला एवढा प्रतिसाद मिळाला का? नाही, ही तर भावना आज समाजामध्ये त्या दिवसापासून आहे. 11 ऑगस्टला आझाद मैदानचा सगळा प्रकार झाला. 18 ऑगस्टला आम्ही मूक मिरवणूक काढली, कारण त्यावेळेच्या तणावाच्या वातावरणामध्ये फार मोठा मोर्चा काढणं आणि त्याला शक्ती प्रदर्शन करणं याच्यापेक्षा आम्ही मूक मिरवणुकीतून भावना व्यक्त करणं अधिक योग्य, अशा भावनेतून आम्ही ती काढली. त्याच्यासाठी काय आम्ही लोकांना आणण्याचा प्रयत्न केला नाही. पण मला इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा हा अनुभव आला आणि माझ्यासारख्या आमच्या बहुतेक सगळ्या कार्यकर्त्यांना आला की लोकांनी फोन करून सांगितलं तुमची कधी आहे मिरवणूक, आम्ही मिरवणुकीत येणार आहोत. ज्यांचा काही संबंध नव्हता, ज्यांनी कधी आमचं तोंड बघितलेलं नव्हतं, अशी लोक त्या मिरवणुकीमध्ये न बोलावता आलेली होती, स्वतःच्या इच्छेने आली होती. म्हणजे लोकांच्या मनामध्ये ही भावना, ही चीड ही आहे आणि त्या दिवशी आम्ही ती व्यक्त केली. आजच्या मोर्चामध्ये तीच व्यक्त झाली. आणि चीड काय येणार नाही, आजच्या लोकसत्तेमध्ये हे जे चित्र प्रसिद्ध झालंय पोलिसांचं, हे प्रातिनिधिक चित्र आहे आणि हे लोकसत्तेने एक संयमाने छापलेलं चित्र आहे. याच्यापेक्षा सुद्धा अधिक भयंकर परिस्थिती झाली. आणि जसं आता पवारसाहेब म्हणाले की पोलिसांच्या किंवा लष्करी जवानाच्या गणवेशाला हात घालणं म्हणजे देशाच्या सार्वभौम सत्तेला हात घालणं, सरकारला आव्हान देणं. हा मोर्चा जाती धर्माच्या विरोधात होता असं मला वाटतच नाही. आझाद मैदानचं प्रकरण जे झालं ते हिंदू विरोधी झालं असं मी मानत नाही. अगदी आझाद मैदानचं प्रकरण झालं ते भारत विरोधी झालं, भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारं झालं आणि या सरकारने सार्वभौमत्वाला दिलेलं आव्हान स्वीकारण्यापासून पळ काढला, हे वस्तुस्थिती आहे. आणि या विषयामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याची भाषा मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आजही करत नाहीत. आणि हे काय सांगतात, या सरकारचा गेल्या 12 वर्षांचा इतिहास काढा, भिवंडीपासूनचा सगळा. भिवंडीमध्ये 2 पोलिसांना ठेचून मारलं, काय झालं? काही नाही. नक्षलवाद्यांनी इतक्या पोलिसांची कत्तल केली, काय झालं? काही नाही. 26-11 पोलिसांचे, लष्करी जवानांचे बळी गेले, पुढे काय? काही नाही. कालचं 11 ऑगस्ट पोलिसांच्या कपड्यांना हात घातला गेला, महिला पोलिसांचा विनयभंग केला गेला, सगळ्या जगाने सरकारने काही केलं नाही. तरी सुद्धा जितेंद्र आव्हाड, तुम्ही उत्तर द्या. तुम्ही मगाशी शिवसेनेच्या मुद्द्याकडे हा सगळा विषय वळवलात, पण हा खरा मुद्दा आहे. सरकारला आव्हान मिळालं 11 ऑगस्टच्या मोर्चातून, तरीही कारवाई झालेली नाही, मास्टर माइंडना अजून अटक केलेली नाही. उत्तर द्या. असं आहे की भंडारी साहेबांच्या एका प्रश्नाचं आधी उत्तर देतो की 12 वर्ष नाकर्तेपणाचं सरकार आहे. नक्षलवाद्यांचं त्यांनी उदाहरण दिलं. जनते, महाराष्ट्राची जनता हा प्रोग्राम बघत असते म्हणून सांगतो की दातेवाड्याला 72 लोक बसमध्ये मारली गेली. दातेवाड्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही आहेत. दातेवाडा मध्य प्रदेशातला भाग आहे. महाराष्ट्रापेक्षा जास्त नक्षल, एक मिनिट मला बोलू द्या ना, आता मी तुमच्यामध्ये बोललो का? नक्षलवाद्यांच्या सर्वात जास्त कारवाया या छत्तीसगडमध्ये चालू आहेत आणि छत्तीसगडमध्ये आजही कोणाचं राज्य आहे? तर बीजेपीचं राज्य आहे. तेव्हा उगाच कारण नसताना नको ते विषय काढून इथे मतमतांतर तयार करणं हे काही बरोबर नाही. झाली दुसरी गोष्ट की
जो काही प्रकार 11 ऑगस्टला झाला त्याचा पक्षाभिनवेश बाजूला ठेवून सगळ्या पक्षांनी त्या गोष्टीचा निषेध केला आणि ती निषेधार्हच गोष्ट होती. ज्यांनी मोर्चे काढले त्यांनीही निषेध केला आणि मी इथे स्पष्टपणाने का सांगू इच्छितो की असा एकही माणूस नाही ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मामधला जो ह्या झालेल्या गोष्टीच्या बद्दल राग व्यक्त करत नाही. मग तो पक्षातला असो, पक्षाच्या बाहेरचा असो, सामाजिक संस्थेतला असो, नाही तर साधा चतुर्थ श्रेणीचा किंवा या महाराष्ट्रातला कुठलाही माणूस असो, त्याच्या मनात ह्या झालेल्या प्रकाराबद्दल राग आहे. तो कोणी केला, कसा केला, का केला हा देव जाणो, पण त्यांच्यावरती देव नाही जाणू. जितेंद्र आव्हाड, देवानी जाणायचं असेल तर तुमचं सरकार कशासाठी आहे हे तुमच्या गृह खात्याला कळलं पाहिजे. गुंड येतात, हिंसाचार करतात, देव जाणो म्हणजे काय? निखिल वागळे साहेब, जेव्हा जेव्हा मीडियावरती हल्ले झाले तेव्हा मीडियावरती हल्ले करणाऱ्यांच्या विरोधात उभी राहण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आपल्याला व्यवस्थित कोणाला शिक्षा झाली मला सांगा. आजपर्यंत एकालाही शिक्षा झालेली नाही. मी 91 सालपासून तुम्हाला सगळा तपशील देईन. एकालाही शिक्षा झालेली नाही. निखिल वागळे साहेब, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात. शिक्षा देणं हे शासनकर्त्यांचं काम नाही, पण तुम्ही पुरावे शोधत नाही. मला बाकी सगळं जितेंद्र आव्हाड सोडून द्या. 11 ऑगस्टचा मास्टर माइंड अजून का पकडला नाही हे सांगा तुम्ही. 23 लोकांना दंगेखोरांना ते किरकोळ लोक आहेत त्यांना तुम्ही अटक केलेली आहे. 11 ऑगस्टचा जो कोणी बाप असेल तो मागे जेलच्या दरवाजाच्या आत बंद असेल. हे तुम्हाला माझं काही बोलणं झालेलं नाही, मला ह्याच्यातली काही माहिती नाही, पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो तो बाप कोणीही असो तो जेलच्या आतमध्ये बसलेला असेल. जे भिवंडीबद्दल बसलेला असेल 10 दिवस होऊन गेलेत. मला सांगा बाळा नांदगावकर हे नेहमी अशी आश्वासने देतात. हे मला सांगा आजपर्यंत काय हा जो मास्टर माइंड आहे त्याच्याबरोबर हे सरकार काय बिर्याणी खात होतं का? नाही जितेंद्रजी, तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो. तुम्ही आता म्हणाला की या बाबतीमध्ये सगळ्यांना चीड आलेले, राग आलेला आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. राग आलेला, चीड आलेला आहे, तर मग आर पाटील आणि तुमचं सरकार का कारवाई करत नाही? सगळ्यात पहिली गोष्ट की जे दंगलखोर कोणी होते त्यांना ताबडतोब अटक करायला पाहिजे होते. तुम्ही नाही त्या लोकांना अटक केले, नंबर 1. नंबर 2, आमच्या माता भगिनींवरती, आमच्या पोलिसांवरती, मी 62 पोलिसांना भेटलो. 3 पोलिसांचे तर गुप्तांग फिरवले होते लक्षामध्ये. तरी देखील तुमचं सरकार तुमच्या पोलीस कमिशनरच्या विरुद्ध पण कारवाई करायला तयार नाही लक्षामध्ये. म्हणजे तुम्ही पोलीस कमिशनरवरती कारवाई करत नाही, दंगलखोर आहे त्यांच्यावर कारवाई करत नाही, आणि मग सांगता नाही नक्की त्याचा कोण बाप आहे तो दरवाजाचा आड घाल. कोणत्या बापाला दरवाजा आड घालणार? तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन पार्टी करतात, बिर्याणी खातात, त्यांना तुम्ही काय आतमध्ये घालणार सांगा ना आम्हाला. जितेंद्र आव्हाड, हा गंभीर आरोप आहे आणि हा अनेक दिवस केला जातोय. मला स्पष्ट तुम्हाला विचारायचं आहे, मी नावं घेणार नाही, पब्लिक टेलिव्हिजनवरून नावं घेऊन उपयोग नाही, पण माझी अशी माहिती आहे तुमच्या सरकारमधले मंत्री हे जे दंगेखोर आहेत त्यांना सामील होते. जे रजा अकादमीने मोर्चा काढला त्या रजा अकादमीच्या पाठी तुमचे काँग्रेस आणि एनसीपीतले मुस्लिम नेते उभे आहेत म्हणून त्यांना वाचवलं जात आहे. उत्तर द्या. असं आहे की मी जसं स्पष्टपणाने ते सांगतोय की कोणाच्या मागे कोण उभा आहे हे मला माहित नाही, पण ज्यांनी कोणी दंगा केला, ज्यांनी कोणी ह्या दंग्यामध्ये हात मिळवणी केली असेल त्याला कुठेही क्षमा केली जाणार नाही हे तुम्ही. पण आजपर्यंत का नाही कारवाई केली? जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राचा विश्वास नाही. 1 मिनिट थांबा. माधव भंडारी हे काय बोलतायत? जाईल, होईल, कधी होणार? नाही, ते कसं होईल हाच प्रश्न मला पडतोय. कारण माझ्या आता लोकसत्तेची बातमी आहे. त्या लोकसत्तेच्या याच्यामध्ये अमर जवान तोडणारे कोण होते वगैरे पोलिसांच्याकडून जी माहिती मिळाली ती सगळी दिली आहे. आणि शेवटी हा प्रतिनिधी हे म्हणतो की या मोर्चासाठी ज्यांनी आर्थिक मदत केली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या एका व्यावसायिकाचा समावेश आहे. कशी कारवाई होईल? जितेंद्र आव्हाड उत्तर द्या. लोकसत्तेत आज छापून आलेली बातमी दाखवतायत माधव भंडारी, उत्तर द्या. असं आहे की प्रत्येक आलेल्या बातमीमधनं जर नाव हे करायला लागलं तर मला प्रत्येक पक्षाची वेग द्यावी लागेल. तुमच्याकडे काही उत्तरच दिसत नाही जितेंद्र आव्हाड. आज एरवी तुम्ही आक्रमकपणे उत्तर देता, पण आज काय उत्तर दिसत नाहीये. वागळे साहेब, राष्ट्रवादीचा जर व्यावसायिक असेल आणि लोकसत्तेला माहित असेल तर लोकसत्तेने नाव छापावं ना. काम सोपं होईल पोलिसांचं, आमचंही सोपं होईल. आम्ही घाबरत नाहीये. आम्ही स्पष्टपणे सांगतोय की चांगली आहे, कारण पोलिसांची हीच भूमिका आहे.
पुण्यामधले बॉम्बस्फोट जर झाले तर त्या ज्यांनी कोणी बॉम्बस्फोट केले त्यांनी आम्हाला माहिती द्यावी, आम्ही त्याच्यावर कारवाई करू. लोकसत्तेने बातमी छापली तर कोण आहे हे आम्हाला तुम्ही सांगा, मग आम्ही कारवाई करू. आम्ही स्वतःहून काही करणार नाही. हे जे तुमचं आहे भूमिका, तीच भूमिका पोलिसांच्या वागणुकीमध्ये आहे. म्हणजे चोराने चोरी केली तरी तुम्ही कारवाई करणार नाही, कारण चोर कोण आहेत आम्हाला माहित नाही. एकीकडे तुम्ही पोलिसांची चोराची नावं द्या, मग आम्ही शोधू. एकीकडे पोलिसांची सगळं सहानुभूती चाललंय. मिळवायची आणि दुसऱ्याकडे त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल टीका करायची. कोणाच्या? एकीकडे दुसरीकडे त्यांच्या पाठीवर हात फिरवायचा आणि दुसरीकडे थोबाडीच मारायची. काही कामच करत पोलिसांच्या नाही. अकार्यक्षमतेबद्दल आम्ही माझं बोलत म्हणणं नाही काय आहोत. आहे? आम्ही की तुमच्या कुठल्या पद्धतीने? अकार्यक्षमतेबद्दल, तुमच्या नाकर्तेपणाबद्दल बोलतो. आम्ही पोलिसांच्या अकार्यक्षमतेला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही लोकसत्तेचा जो दाखला दिला आहे त्या लोकसत्तेच्या दाखल्याबद्दल बोलतोय की पोलिसांनी तर सगळीकडे त्यांच्या क्लिपिंग्स पाठवलेल्या आहेत. पोलीस आपल्या पद्धतीने कारवाई करतायत. त्या एका फोटोवरनं गोवंडीत असलेल्या 2 इसमांना अटक केली ना पोलिसांनी. कारवाई झाली ना, बरोबर ना. मग त्याच कारवाई होणार नाही असं शक्य नाही. माहितीचा कारवाई जिथे जिथे जे सापडतील त्यांना जेरबंद करण्याची जबाबदारी पोलिसांची आणि पोलीस ती पार पाडणार. नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने एखाद्या पदाधिकाऱ्याने जर या मोर्चाला आर्थिक मदत केली असेल तर तुमची तर राष्ट्रवादी त्याला काँग्रेसची भूमिका असं काय? आहे की मोर्चाला आर्थिक मदत करणं किंवा मोर्चाला सहकार्य करणं हे काय गुन्हा नाहीये. अच्छा, म्हणजे तुम्ही हे मान्य करताय की त्यांनी त्यांनी ज्या मदत केली गुन्हेगार- असेल. तुम्ही हे मान्य करताय आवाड काय की त्यांनी मदत केली असेल म्हणून, काय काय मान्य करतोय? की त्यांनी मदत केली असेल हे काय चूक काय आहे मान्य असं तुम्हाला करतोय? वाटत नाहीये? असं आहे की मोर्चाला जर कोणी आर्थिक सहाय्य केलं असेल आणि त्यांनी त्या दंग्यासाठी सहाय्य झालं असेल तर त्याला अटक करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. त्याचं मी समर्थन करीन. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आझाद मैदानावरती जमलेल्या 25,000 लोक गुन्हेगार आहेत म्हणून? अहो, जे मला गुन्हेगार मला आहेत, सांगा त्यांना जितेंद्र तुम्ही आव्हाड, ताब्यात घ्या, त्याच्यामध्ये ज्या आम्ही पक्षाचा तुमचं गृहमंत्री आहे समर्थन करू आणि त्या त्याच्या पक्षाचा मागे जर एक काय माणूस मदत करत कारवाईचं असेल तर समर्थन त्याला अटक कशी होणार? जितेंद्र आव्हाड, 1 मिनिट थांबा. पवार साहेब, मला तुम्हाला स्पष्टपणे विचारायचं आहे, हे जे कोणी मास्टर माइंड आहेत, आपण गेले 2 आठवडे याच्यावर चर्चा करतोय आणि तुम्ही त्यामध्ये सहभागी होतात. यामध्ये काही काँग्रेसच्या मंत्र्यांचे समर्थक आहेत, राष्ट्रवादीचं त्यांनी वाचून दाखवलं, त्यामुळे यांना वाचवलं जातंय का? नाही, असं आहे की पोलिसांना जर त्यांचं काम चोख पार पाडायचं असतं तर हे पकडणं वगैरे हा नंतरचा भाग आहे हो. म्हणजे तिथे आझाद मैदानमध्ये एवढं चालू होतं आणि पोलिसांनी काही केलेलं नाही. जे करत होते काम त्यांना अटकाव करण्यात आलाय पोलिसांना करण्यापासून. त्यांच्यावरती कारवाई होत नाही. तुम्ही काय आरोपी शोधणार आणि काय गुन्हेगार शोधणार आहे? आता त्यांना पाठिंबा होता का नाही हा तर आणखीन फार पुढचा भाग आहे. पाठिंबा असेल तर आणखीन अशक्य आहे. त्यामुळे पकडण्याचा काही प्रश्न येत नाहीये. आणि पकडायचं नुसतं नाटक करता येतं. आणि मी खूप वर्ष हे नाटकं बघितलेले आहेत आणि करणाऱ्यांना वटणीवरती पण आणलेलं आहे. प्रश्न असा आहे की त्यांनी स्पष्ट सांगावं की हे शक्य नाही आणि आमच्याने होत नाहीये आणि गृह खातं आता आमच्याकडनं काढून घ्यावं. त्याचं कारण असं आहे की किती परीक्षा द्यायच्या लोकांनी तुमच्या. आणि आज आता मला सगळ्यात दुःख एका गोष्टीचं आहे, मी कुठल्याही राजकारण नाही, राजकारणात मला रसही नाहीये. प्रश्न असा आहे की ज्या वेळा लेडी कॉन्स्टेबल्स आणि कॉन्स्टेबल्स यांच्यावरती अत्याचार तिथे होत होते त्याच वेळा या लोकांना पकडणं सोडा, तिथल्या तिथे त्यांच्यावरती कारवाई का झाली नाही याचं उत्तर कोण देईल? कोणीतरी याचं उत्तर दिलं पाहिजे. आयदर पोलीस कमिशनर किंवा मग गृहमंत्री यापैकी कोणीतरी द्यावं. आणि गृहमंत्री येत नसतील तर मग पक्षाचे जे आता आलेले आहेत त्यांनी तरी सांगावं की पक्षाची भूमिका काय. कारण कारवाई झाली नाही, त्यावेळेला झाली नाही, नंतरही फॉलोअपमध्ये होत नाही तर लोकांनी विश्वास ठेवायचा कसा? आणि उद्या पोलिसांनी काम करायचं कसं? इथून प्रॉब्लेम सुरू. नाही, अजूनही आर पाटील म्हणतात बाळा नांदगावकर 4-5 दिवसात कारवाई करू, याला काय अर्थ मला आहे? मी आठवण भिवंडीचीच करून देऊ इच्छितो. मुद्दा जी मगाशी तुम्ही बोललात, भिवंडीमध्ये ठाणा कमिशनर त्यावेळेला शिवानंदन साहेब होते आणि RD शिंदे यांच्याकडे भिवंडीचा चार्ज होता. त्या भिवंडीमध्ये तिकडे एक पोलीस स्टेशन बांधण्यावरून थोडासा वाद निर्माण झाला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्या 2 पोलिसांना ठार मारण्यात आलं त्यांना दगडाने ठेचून मारलं. केवळ दगडाने ठेचलं नाही तर त्यांचे गुप्तांग कापले. त्याच्यानंतर त्यांना जळत्या बसमध्ये टाकलं. तुम्ही जर माहिती घेतलीत तर मी तुम्हाला नक्की खात्री देतो आता एक DCP सस्पेंड केलेला आहे. त्यांचं मी नाव मुद्दाम सांगू इच्छित नाही. मला मिळालेली माहिती आहे की गृहमंत्र्यांनी तिथे कारवाई करायची नाही अशा प्रकारचे आदेश दिले होते. काय करणार तुम्ही सांगा? जर अशा प्रकारचे जर तुम्ही लोकांना दंगेखोराला जात धर्म कुठलाही नसतो, तो दंगेखोरच असतो आणि त्याला कोणी पाठीशी घालता कामा नये.
पण त्याच्यावर कारवाई झाली नाही. तर असं जर तुम्ही करणार असाल जितेंद्र आव्हाड साहेब, तर कोण कारवाई कशी होणार मला सांगा ना. काय महाराष्ट्राच्या लोकांनी भिवंडीच्या- तुमच्याकडे विश्वास ठेवायचा? काय पोलिसांनी मार खायला जन्म घेतलेला आहे? मग कशाला पोलिसांना तुम्ही काट्या दिलेल्या आहात? बाळासाहेब, महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या नशिबामध्ये मार खाणंच आहे. 11 ऑगस्टचा प्रसंग झाल्यानंतर 13 ऑगस्टला जे फ्लायओव्हरच्या खाली हो, मारलं नाही नागपाड्याच्या का? सिग्नलवर हवालदाराला मारलं आणि त्या हवालदाराला मारल्यानंतर मारणाऱ्या तरुणांना ओळखलेलं असताना, त्यांची नावं मिळालेली असताना त्यांच्यावर काही कारवाई करायची नाही अशा तऱ्हेच्या सूचना दिल्या गेल्या. म्हणजे एकूण सरकारची भूमिका बोटचेपी आहे असं तुमचं म्हणणं आहे. बोटचेपी नाही, त्याहून वाईट आहे. बोटचेपीपेक्षा वाईट शब्द त्याहून वापरला वाईट पाहिजे. आहे. मला तो शब्द वापरण्याची इच्छा होत नाही. मी थोडं बोलताना सभ्यता बाळगण्याची माझी नाही, मराठीत अनेक शब्द आहेत. नाही, मला माधव भंडारी वापरा. नाही, मला बघा सहजा- बघा, लोकमान्य टिळकांनी लिहिलं होतं, या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हे सरकार बेशरम आहे का? हे सरकार निलाज्र आहे का? कारण आपल्या पोलिसांवर हल्ले होतात तरी सरकार काही कृती करत नाही. अशा सरकारला काय म्हणायचं? नाही, या सरकारला वापरण्यासारखा त्यातल्या त्यात सभ्य शब्द हा षंढ हा एकच आहे. हे सरकार षंढ आहे असं माधव भंडारींचं दुसरा म्हणणं आहे. कुठलाही शब्द मला सहजासहजी सुचत नाही. जितेंद्र आव्हाड, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, पण मी ब्रेक घेतो आणि तुमच्याकडे येतो. माझ्यासोबत रोहित चंदावरकर सुद्धा आहे, ज्यांनी हा मोर्चा आज बघितला. मला त्यांना विचारायचं आहे, आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यामध्ये लोकांच्या मनातला असंतोष बाळा नांदगावकर, माधव भंडारी आणि वाय.सी. पवार साहेब यांनी व्यक्त केलाय. हाच असंतोष मोर्चातल्या तरुणांच्या मनात होता का? हाच असंतोष महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे का? म्हणून हा मोर्चा यशस्वी झाला का? हे मला रोहित चंदावरकरांना विचारायचं आहे आणि त्याचे राजकीय पैलू तपासायचे आहेत. ब्रेक घेऊया. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. मनसेच्या मोर्चामुळे जनतेच्या मनातल्या असंतोषाला उद्गार मिळालाय का? 97% लोक म्हणतात होय, मनसेच्या मोर्चाने जनतेच्या मनातला असंतोष चव्हाट्यावर आणलाय. आर पाटील जर हा कार्यक्रम बघत असतील, मुख्यमंत्री जर हा कार्यक्रम बघत असतील, तर यांनी त्याची दखल घ्यावी. याचं कारण जनता आता फार काळ सहन करणार नाहीये.